ओम भीत भय्य भीति भंजन भस्म भासाय नमः। ओम क्षुद्र कुद्रा भद्र गोत्रा पात्र धर्तृहंते नमः। शुभ्रा नैवेद्य आले आजोबा। शुभ्रा मला चहा दे। हा घे। ओम भीत भय्य भीति भंजन भस्म भासाय नमः। ओम क्षुद्र कुद्रा भद्र गोत्रा पात्र धर्तृहंते नमः। अरे सोहम, तू त्या भिजवलेल्या मनुका खाल्ल्यास का? नाश्ता तयार आहे का? हो आजोबा। सॉरी। भद्रधाराय अभद्र पापघाताय नमः। शुभ्रा ओम घोर कष्टाय काय काकू, काय म्हणताय? अगं जरा कोथिंबीर हवी होती। थांबा आणते। झाली का पूजा? आज लवकर झाली वाटतं। शुभ्रा कोथिंबीर लवकर आणि थांबल्यात बघितय। आले हे घ्या काकू, छान धुवून ठेवली आहे, तुम्ही फक्त चिरून भाजीत घाला। थँक्यू, अगदी प्रति आसावर येस। थँक्यू आजोबा। मला अहो जरा बघून द्या ना। तुमच्या आवडीची भाजी करत्या, झाली की आणून देते। काय झालं आजोबा, तुम्ही बोलत नाही का काकूंशी? अय्या, तुम्ही माझ्याशी बोलत नाही? के वो मैनू प्यार करती है, वो मैनू प्यार करती। अगं शुभ्रा, काय झालं माहितीये का? तुम्ही राजस्थानला गेला होतात ना, तेव्हा मी सांगू का तुला? भाजी ठेवली आहे गॅसवर। अय्या, विसरलेच मी। हल्लीच आजोबा त्या भाजीबद्दल काहीच बोलल्या नव्हत्या। नेहमी गॅसवर काही ना काही ठेवून येतात आणि विसरतात। इतकी वर्ष पाहतो यांचा वेंधळीपणा। बरं या, नाश्ता देते। मला उपमा नकोय। अरे मी उपमाच केलाय पण आज। बरं भाजी झालीये, तुला पटकन 2 चपात्या करून देऊ? मी नाश्त्याला चपाती भाजी खातो का ग? बघ मला थालीपीठ हवंय। आता ते समोर येते खायला कोंबडीच्या। अन्नासमोर बसून नावं ठेवू नयेत। आजोबा नावं नाही ठेवत आहे मी। आता काय हवं नको ते सुद्धा सांगायचं नाही का? माझ्याशी वाद घालतोयस? हे बघ सोहम, ऐक, मला सकाळी उठून 2-2 नाश्त्याचे पदार्थ नाही बनवता येणार। अरे माझा सगळा स्वयंपाकही व्हायचा, आता फक्त भाजी झाली, अजून चपात्या करायच्यात, कुकर लावायचंय, ते सगळं आवरून मला ऑफिसला निघायचंय। ऑफिसातही काम असतात तिला। तिला मदत करायची सोडून किटकिट काय करतोय? मी काहीही बोललो तरी किटकिट वाटते ना आजोबा तुम्हाला? ठीक आहे नाही बोलत, पण मला उपमा नकोय। असाच उपाशी जातो ऑफिसला। खुश ना? अरे ही काय वागायची पद्धत झाली याची? काही अक्कल आहे का नाही याला? त्या असावरील लढवून ठेवलं याला। जे काय असेल ते खायची सवय असायला हवी। वाह वाह वाह, अरे वाह, ब्रेकफास्ट रेडी। आज काय स्पेशल? पोहे केलेत। वाह, अरे मग वाढ ना। हो पण काय ग, काय झालं? मी पोहे करायला घेतले आणि कळलं की तुमच्याकडे हळदच नाहीये। आपल्याकडे? हो सॉरी, आपल्याकडे। अच्छा अच्छा, म्हणजे आज बिन हळदीचे पोहे आहेत। अहो चवीला चांगले नाही लागले तर? वाह, आज एक नवीन साक्षात्कार झाला मला। खरं तर हळदीशिवाय सुद्धा पोहे चांगले लागतात। हळदीचा संबंध फक्त रंगाशी असतो, चव काय करणाऱ्याच्या हातात असते, नाही का? मला बरं वाटावं म्हणून बोलताय ना तुम्ही? अगं नाही, खरंच। बघ 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 बघ, खाऊन बघ, खाऊन बघ, खाऊन बघ। म्हणजे तसे चवीला वाईट नाही लागत आहे, पण हळद असावी।
हळद औषधी असते, गुणकारी असते, पोटात जावी हळद. म्हणजे पुढच्या वेळी पोहे करताना हळद हवी. बरोबर. खरं सांगू का, बरंच काही संपलंय, काही गोष्टी नाही आहेत. मी यादी करून दिली तर तुम्ही येताना घेऊन याल का? अरे मी कशाला आणायला हवं? तू आणखी तुला मी कार्ड दिलंय ना, खाली गाडी आहे, ड्रायव्हर आहे. आणि तसंही तुझा दिवसभर वेळ कसा जाणार? त्यापेक्षा पुढच्या गल्लीमध्ये 2 ग्रोसरी स्टोअर्स आहेत, तिथून तुला हवं ते घेऊन ये, कार्डवर पेमेंट कर, जमेल ना? काय ग, एवढी का टेन्स झाली आहेस? जमेल ना? हो जमेल. हा. पण तरी हे तुझ्याचे बिना हळदीचे पोहे जास्त आवडलेत मला. असेच करत जा. घे. हो एक मिनिट. हा हॅलो, कशी आहे साई? अरे मी ठीक आहे बबड्या, तू बोल कसा आहे? सकाळी सकाळी फोन केला, सगळं ठीक आहे ना घरी? हो, म्हणजे खरं तर तुझी आठवण येत होती. इतक्या दिवसांची सवय आहे ना, त्यात तिथेही आपण आठवडाभर एकत्र होतो. आई, आणि त्यात तू म्हणालीस ना की दिवसातनं एकदा तरी फोन करत जा. अरे हो रे बाळा, पण एवढं तुझ्या सकाळी कामाच्या गडबडीत फक्त मी बोलले म्हणून तू फोन केलास. खरंच ऑफिसला जायला उशीर होईल ना राजा तुला. आवर लवकर लवकर. नाश्ता झाला का तुझा? नाही, मला भूक नाही आहे, जाऊ दे. का रे, काय झालं तुला भूक नसायला? नाश्त्याला उपमा आहे का आई? आणि मला ना थालीपीठ खायची खूप इच्छा झाली आहे. तुला माहिती आहे ना शुभ्रा कशी आहे. तिला मी सांगितलं थालीपीठ कर तर म्हणाली की खायचंय तर उपमा खाणे तर उपाशी जा. हा, आता मी असाच निघतोय ऑफिसला. डब्बा सुद्धा मिळेल की नाही काय माहिती. पण ठीक आहे, तू जा. तू सरांना नाश्ता देण्यात बिझी असशील ना, आपण नंतर बोलूया. हा आई, ओके बाय. अरे घे. हो, बबड्यानं ऑफिसला उपाशीच जायचं म्हणतोय. का? अहो म्हणजे शुभ्रानी ना उपमा केलाय. उपमा बाबांना आवडतो, पण सोहमला अजिबात आवडत नाही. त्याला खरं तर थालीपीठ खायचं होतं. मी एक काम करू का, मी पटकन गरम गरम थालीपीठ करून देऊ का त्याच्यासाठी? नाही, तुला जायचं असेल तर नक्की जा, पण तू असं एवढ्या तेवढ्या कारणासाठी तिकडे जायला लागलीस तर त्या दोघांचा संसार ती दोघं कसं मॅनेज करतील, नाही का? नाही बरोबर आहे तुमचं, पण नवा नवा संसार आहे ना त्यांचा. म्हणजे आतापर्यंत मी होते ना तिथे, हवं नको ते बघायला, बबडाच्या आवडीनिवडी सांभाळायला. आता शुभ्राला बिचारीला बाबांचं बघावं लागतं, सोहमचं बघावं लागतं, स्वतःची ऑफिसची तयारी करावी लागते, स्वयंपाक करावा लागतो. दमून जात असेल ना बिचारी. मी पटकन थालीपीठ करते, देऊन येते ना. ऑलराईट, तू थालीपीठ बनव, मी थांबतो. अभिज किचनला जाताना वाटेत तुला ड्रॉप करीन आणि मी पुढे जाईन. थँक्यू. ए सोहम, सोहम ऐक ना, खा ना थोडासा उपमा. इतर वेळी आवडतो रे तुला. मला थालीपीठ हवंय. हो, पण मग मी 1-2 दिवसात करते म्हंटल ना. ठीक आहे, मी 1-2 दिवसांनी खाईन. सोहम, हे बघ, तू खूप अति करतोयस आता. आलं माझं थालीपीठ. म्हणजे आई, अगं सगळ्यांसाठी थालीपीठ घेऊन आले. ए बबड्या, बघ गरम गरम आहे, खाऊन घे. हा घे. हे बघ छान गरम गरम आहे, घे. आई, लोणी? अरे लोणी नाही ना त्या घरात. तिथे स्वयंपाकाचं सगळं सामान आणण्यापासून सुरुवात आहे. अरे पण आपल्याकडे असेल ना लोणी. ए शुभ्रा, लोणी काढलंयस ना? बटर आहे, चालेल. मी घेऊन येते, तू पण बस ना खायला. मी तुला म्हटलं होतं ना मला आज थालीपीठच खायचंय. आता परवाचे थालीपीठ करशील ते तूच खा. सोहम, तू कुठल्या इगो ट्रिपवर गेलायस मला माहित नाही, पण ना थालीपीठ तुला नाही, तुझ्या इगोला हवं होतं. सगळं कसं हिचं ऐकायचं असं म्हणून करतोयस ना हे सगळं. पण ह्या सगळ्यामध्ये आईंचे किती हाल होत आहेत याची कल्पना आहे तुला?
अरे हे सगळं करताना त्यांना किती त्रास होत असेल हे कळत नाहीये का तुला? त्यांना त्यांच्या घरातही सगळं बघावं लागतं, इथे येऊन आपल्या घरातलंही बघायचं. ह्या सगळ्या दगदगीमध्ये आजारी पडतील त्या. ए शुभ्रा, अगं फ्रीज मध्ये नवीन पाकिट आहे लोण्याचं, तेच उघडू का? नाही आई, बटर काढून ठेवलंय, थांबा मी आले. डोंट वरी शुभ्रा, आईला इथलं आणि तिथलं नाही करावं लागणार. कारण पुढच्या 4 दिवसात मी अशी सोय करीन ना की आईला मी इथेच राहायला बोलवीन माझ्यासाठी. मग तिची दगदग सुद्धा नाही होणार. ए बापड्या, हे घे. हा छान, घे. कसं झालंय? खूप मस्त झालंय आई, अगदी मला आवडतं तसं. आई, आई, आले रे बबड्या. हे घे, हे घे. हे तुझे सॉक्स, हा, तुझा रुमाल आणि तुझा मोबाईल. थँक्यू आई. आज तू आहेस म्हणून हे दिलंस तरी. नाही तर मी मोबाईल, रुमाल, वॉलेट सगळं घरीच विसरतो ग. कोणीच नसतं आठवण करायला. अरे असं काय करतोस? शुभ्रा आहे ना? शुभ्रा, तुला वाटतं ती हे सगळं करेल? तिने एका दिवसात मला स्वावलंबी बनवायला निघाली आहे. तू इतक्या वर्षात लावलेल्या सवयी ना तिला एका क्षणात मोडून काढायच्या आहेत. हा म्हणजे ती स्वतःची आणि आजोबांची कामं करते, पण माझी काहीच कामं करत नाही ग. अरे असं काय करतोस सोहम? अरे शुभ्रा सुद्धा लहान आहे, तुझ्या एवढीच तर वयाने. ती पण ऑफिसमध्ये काम करते, घरचं बघते. दमत असेल रे ती. तू समजून घे ना तिला थोडंसं. आणि आता स्वतःची कामं स्वतः करायला लाग बरं. खरंच मला तर आता एकटं पडल्यासारखं वाटायला लागलंय. हा म्हणजे मला असं वाटतंय मी पोरका झालोय. बापड्या, अरे काय बोलतोस असं तू? इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. अरे मी आहे ना, तू पोरका कसा होशील? मी निघतो आई. ए बापड्या, पाकिट घेतलंस ना? हो घेतलं. अरे सोहम, पाकिटावर ना आठवलं, ते यांनी मला ते बँकेचं कार्ड दिलं होतं बघ, ते तुझ्याकडेच आहे ना? अरे तू ते काय पिन नंबर का काय ते बदलणार होतास, बदललास का? पिन नंबर नाही बदलला, पण तू बदललीस आई. तुझा अजिबात विश्वास नाही आहे ना माझ्यावर? तुला कार्डच हवंय ना तुझं? थांब देतो. अरे तसं काही नाहीये राजा. आई तुला काय वाटतंय मी तो एटीएमचा पिन बदलून पैसे वगैरे काढणार आहे तुझ्या कार्डमधून? इतकाही विश्वास नाहीये तुझा माझ्यावर? नाही ठीक आहे, तसं असेल ना तू एक काम कर, तुझं कार्ड ठेव, मला नकोय. अरे सोहम, असं काय करतोयस? अरे वेडा आहेस का तू? नाही, तू तुझ्याकडेच ठेवते कार्ड. तू ते पिन वगैरे बदलून सावकाशीने दे मला. ए बाळा, माझ्या काही असं डोक्यात सुद्धा नव्हतं रे. किती चिडतोस रे अलीकडे सोहम तू? असं नको करूस रे, डोकं जरा शांत ठेवत जा. उशीर होतोय ना तुला? येतो. हा, डबा खा हा वेळेवर. सावकाश जा रे. हा, बाय. उगीच घाई केली मी विचारायची. किती रागावला बबड्या. मी पण ना कधी कधी नको ते बोलून जाते. चपाती भरलीस का बाळा? नाही भरते. आई हो राहू द्या ना, मी करतच होते ते. अगं नको, तुला ऑफिसला जायला उशीर होईल ना बाळा. मी करते ना थोडी मदत तुला. आई मी खरी इतकी दगदग करायला नको होते. म्हणजे हे थालीपीठ वगैरे कशाला घेऊन आलात? अगं उपाशी गेला असताना तो ऑफिसला. हो आई, पण हे हॉटेल नाही आहे, हे घर आहे. आणि हे सोहमला कळायला हवं. त्याने ऑर्डर सोडली म्हणजे तो पदार्थ लगेच त्याला मिळाला, असं प्रत्येक वेळी नाही होऊ शकत. कधीतरी आजोबांची आणि माझी आवड सुद्धा त्याने जपायला हवी ना.
करताय आई? अगं, बबड्यासाठी ना जरा मूग भिजत घालत होते. त्याला मुगाची उसळ खूप आवडते ना. रात्री तुझ्या लक्षात राहील ना राहील. आत्ता भिजवले तर उद्या छान मोड येतील. हो हो, पण मी पालक. बरं, मुगाची उसळ करूया. बाबांना सुद्धा खूप आवडते, ते पण छान आवडीने खातील. ए, तुला आवडते तशी सुकी बटाट्याची भाजी करून आणू का मी? नाही नको, इतकी दगदग नका करू. मी खाईन उसळ आणि माझ्या अशा आवडीनिवडी वगैरे काही नसतात. हो, शुभ्रा, तुला आठवतं संक्रांतीसाठी आपण पतंग उडवायला गेलो होतो गच्चीवर? पतंगासारखंच असतं ग संसारात सुद्धा. पतंग उंच उडायला थोडी ढील द्यावीच लागते, त्याशिवाय पतंग पुढे नाही जात. आता त्या दिवशी बघ ना, ह्यांनी जर बाबांचा पतंग कापला असता ना तर मला खरंच खूप वाईट वाटलं असतं. पण माझ्यासाठी ते हरले. पण खरं सांगू, माझ्यासाठी ते जिंकले. एकमेकांसाठी, आपल्या माणसाच्या आनंदासाठी संसारात तडजोडी करावीच लागते ना बाळा. आणि ते तूच कर असं नाही म्हणायचंय मला. सोहमने सुद्धा करायला हवी, माहितीये मला. पण तो सुद्धा हळूहळू करेल सगळं ग. त्याला थोडासा वेळ दे बाळा, सगळं ठीक होईल बघ. शुभ्रा, पाणी. आले आजोबा. बाबा घ्या. सावरी तू? हो बाबा, मी सगळ्यांसाठी थालीपीठ घेऊन आले होते. मी शुभ्राला सांगितलं. बाबा, शुभ्रानं जरा आवडतीये स्वतःच. तुम्ही घ्या ना पाणी. आजोबा घ्या गोळ्या. दुसरी गोळी. अगो बाई, ही आता दुसरी गोळी कुठली सुरू झाली? ही. हे घ्या. बरं आजोबा, मी ह्या डब्यातल्या गोळ्या मोजून ठेवल्या आता. रोजच्या दिवशी फक्त ही एकच. गुड. आणि काढा. हा, तू बनवून ठेवलंस ना. घ्यायच्या आधी घोटाळून घ्यायचा, बरोबर? बरं आई, मी आवरून घेते. हो. आलेस हा? बाबा, आपली शुभ्रा किती छान सांभाळते ना सगळं. बाबा, मी ना थालीपीठ घेऊन आले गरम गरम. तुम्ही खाणार एखादं? शुभ्राने छान उपमा केला होता, तो मी खाल्ला. आता अजिबात भूक नाही. हो, पण सोहमला उपमा आवडत नाही ना, म्हणून थालीपीठ करून आणली होती मी. आत्ता मला सांगितलंस ना की शुभ्रा सगळं छान सांभाळते म्हणून. हो बाबा. मग शुभ्राच्या नवऱ्याची काळजी तू घेणार असशील तर तुझ्या नवऱ्याची काळजी कोणी घ्यायची? सोम्याला आवडतं म्हणून थालीपीठ घेऊन आलीस. त्याच्या बायकोला वाटत नसेल आपण जे प्रेमाने केलंय ते आपल्या नवऱ्याने प्रेमाने खावं. हो बाबा, पण फोनवर ना त्याचा आवाज जरा. मागच्या वेळी सुद्धा घरची आठवण येते म्हणून अभिजित तुला मध्यरात्री घेऊन आला इकडे. तुम्ही राजस्थानहून फिरून आला तेव्हा सुद्धा तू आल्याबरोबर स्वयंपाकात लागलीस. आणि अभिजित थांबून राहिला. तो दमलाय का हे विचारलंस का त्याला? बाबा, मला हेच म्हणाले की तू स्वयंपाक कर म्हणून. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा असतो का? आता हा संसार शुभ्राचा आहे, तो तिनं सांभाळायला हवा. इथल्या काळजीबाई तुझं तुझ्या संसाराकडे दुर्लक्ष होता का नाही असावरी? हो बाबा, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते, आणि मी नक्की काळजी घेईन या गोष्टीची. मी आजच ना यांच्यासाठी काहीतरी छान बनवते खायला. आजोबा मी येते. आई येते. अगं ऐक ना, थांबतेस का 2 मिनिटं? मला जाता जाता ते नवीन किराणा मालाचं दुकान झालंय बघ, तिकडे सोडतेस का ग? मी ना यांच्यासाठी काहीतरी छान खायला बनवते. पुष्कळ सामान घ्यायचंय स्वयंपाकाचं. यांच्या स्वयंपाकघरातली ना हळदच संपलीये. काय? कुणाच्या? आमच्या स्वयंपाकघरातली हळद संपलीये. शाबास. नीट राहा. चल येते हा बाबा. हो.